जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना कोकणातील 5 जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केली आहे। आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांचा विकास या सूत्रांवर संस्थेचे काम कोकणामध्ये जोमात सुरू आहे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत शासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थी दिसले पाहिजे, आमचा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न असल्याचे मत जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते यांनी व्यक्त केले। कोकण विभागात सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील मोफत दवाखाना व मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा 5 सप्टेंबर रोजी संपन्न झालाय। शिवसेना उपनेते तथा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलाय। यावेळी ते बोलत होते। जिजाऊची स्थापना, जिजाऊ संस्थेची स्थापना जी आम्ही कोकणच्या 5 जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी केलं आहे। मग त्या आरोग्याच्या सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, युवकांच्या रोजगाराचा विषय असेल, महिला सक्षमीकरण असेल, शेतकऱ्यांचा विकास असेल, त्या दृष्टीने काम सुरू आहे। नुकताच जून महिन्यामध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं हे कामाला स्पीड डबल आलेलं आहे। का जे उद्या 100चा स्पीड होता, आज 200च्या स्पीडने गावोगावी काम होत आहे। प्रत्येक गावागावामध्ये जाऊन वही वाटप करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहण्याचं आवाहन केलं जातं। गावागावात जाऊन पालकांना सोबत घेऊन मुलांना आता मोठी स्वप्न दाखवा, आपली मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत, IIT सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनियर झाले पाहिजेत। प्रशासनामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला आपला माणूस बसला पाहिजे। जसं आपण बघितलं नुकताच UPSCच्या रिझल्टमध्ये 1750 विद्यार्थ्यांपैकी 1180 विद्यार्थी जवळजवळ बिहार या एका राज्याचे आले। तर तसे आपल्या कोकणच्या 5 जिल्ह्याचे विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठ्या पदावर बसले पाहिजेत। ही स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवा आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। या भूमीत जी स्वप्न पाहू ती स्वप्न पूर्ण होतील हा मला विश्वास आहे। त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नुकताच इथे आमच्या संपर्क प्रमुखांनी किंवा विकास शेठ गोगावले यांनी रुग्णालयाची मागणी केली। आम्ही त्यांनाही आवाहन केलं की ज्याप्रमाणे पोलादपूर विधानसभेमध्ये तुमचे 42 पैकी 39 ग्रामपंचायत, त्याप्रमाणे आता नुकताच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 63 पैकी 50 जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आणा। तुम्ही सांगाल त्या पद्धतीने अगदी ठाण्याच्या ज्युपिटरसारखं रुग्णालय या जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला, कुठल्याही भगिनीला आरोग्य सुविधे वाचून मृत्यू होणार नाही किंवा दवाखान्यासाठी त्यांना माहेरून आणलेलं सोनं गहाण टाकायला लागणार नाही किंवा दादाला जमीन विकायला लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल। युवतींना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय, तुम्ही स्वप्न मोठी पहा अशा प्रकारे आवाहन करतो का आता निवळ घरगडी म्हणून कोकणचा माणूस मुंबईला जाता कामा नये, ड्रायव्हर म्हणून जाता कामा नये किंवा आपण कोकणाच्या माणसाने लढायचं आणि मुंबईच्या लोकांनी पैशांनी बंगले भरायचे, हे दिवस आता संपलेले। आता आपल्याला आपले बंगले उभे करायचे आहेत आणि आपल्या ताकदीवरती आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे। आपल्याला तिथे बसलेल्या लोकांना मोठं करण्यासाठी आपलं आयुष्य नाही गेलं पाहिजे। नाहीतर लढणारा माणूस कोकणी, मरणारा माणूस कोकणी आणि पैसे कमावणारे भलतेच जेट सिक्युरिटीमध्ये फिरतात। हे चित्र बदलायचं आहे आपल्याला।